लो आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ अ सेल. ओके, तर सेल कशा पद्धतीने क्लासिफाय करतात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तो बघा इथं सेल दिले. क्लासिफिकेशन ऑफ सेल. गॅल्व्हॅनिक सेल आर बेसिकली क्लासिफाईड इंटू टू टाईप, दॅट इज द केमिकल सेल अँड द कॉन्सन्ट्रेशन सेल. ओके, मग हे जे केमिकल सेल आहेत ते फर्दर डिवायडेड होतात, एक विदाऊट ट्रान्सफरन्स आणि दुसरं होतं विथ ट्रान्सफरन्स. आणि कॉन्सन्ट्रेशन सेल जो आहे ते फर्दर क्लासिफाय होतात इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल आणि दुसरं इलेक्ट्रॉड कॉन्सन्ट्रेशन सेल. ओके, आणि देन दिस इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल आर फर्दर क्लासिफाईड इंटू विदाऊट ट्रान्सफरन्स आणि सेकंड हे विथ ट्रान्सफरन्स. विदाऊट ट्रान्सफरन्स आणि विथ ट्रान्सफरन्स. ओके, विदाऊट ट्रान्सफरन्स आणि विथ ट्रान्सफरन्स. ओके, या पद्धतीने आपण बोलू शकतो. ठीक आहे. सो आता कंपॅरिझन बिटवीन केमिकल सेल अँड द कॉन्सन्ट्रेशन सेल काय ते बघून घेऊया. बघा, केमिकल सेल जे आहे सो EMF ऑफ द सेल ड्यू टू द केमिकल रिॲक्शन टेकिंग प्लेस विदिन द सेल. ओके, जो पण EMF आहे सेलचा कशामुळे, तर जी काही केमिकल रिॲक्शन त्या सेलमध्ये होते त्यामुळे तो EMF येतो. ओके, आणि कॉन्सन्ट्रेशन सेल काय बघा, EMF ऑफ अ सेल ड्यू टू द ट्रान्सफर ऑफ मॅटर फ्रॉम वन हाफ सेल टू द अनदर हाफ सेल. ओके, म्हणजे एका हाफ सेलमधनं दुसऱ्या हाफ सेलमध्ये मॅटर जे आहे ते जातं, त्यालाच बोलणार आपण काय, कॉन्सन्ट्रेशन सेल. ओके, सेकंड वर काय दिलं बघा, द टू इलेक्ट्रॉड आर केमिकली डिफरंट. दोन इलेक्ट्रॉड आहेत ते केमिकली काय डिफरंट आहेत. द टू इलेक्ट्रॉड आर केमिकली आयडेंटिकली. तर जे दोन इलेक्ट्रॉड आपण घेतोय दे आर केमिकली आयडेंटिकल आहेत. थर्ड पॉईंट काय दिला बघा, EMF ऑफ अ सेल डिपेंड ऑन इलेक्ट्रॉड अँड द ॲक्टिव्हिटीज ऑफ आयन इन्व्हॉल्व. इथं काय सांगितलं, EMF ऑफ अ सेल डिपेंड ओनली ऑन द ॲक्टिव्हिटीज ऑफ इलेक्ट्रोलाइट्स इन्व्हॉल्व. ठीक आहे, कशावर डिपेंड आहे, ॲक्टिव्हिटीज ऑफ इलेक्ट्रॉड किंवा इलेक्ट्रोलाइट जे इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर डिपेंड आहे. आणि इथं काय सांगितलं, EMF ऑफ सेल डिपेंड ओनली ऑन द इलेक्ट्रॉडवर फक्त ते डिपेंड असणार आहे. ओके, सो दीज आर द बेसिक कंपॅरिझन बिटवीन द केमिकल सेल अँड द कॉन्सन्ट्रेशन सेल. ओके, आता डिटेलमध्ये बघूया. केमिकल सेल विथ ट्रान्सफरन्स जो असेल त्याला आपण कशा पद्धतीने शो करू शकतो. सो इथे दिलं बघा, केमिकल सेल विदाउट ट्रान्सफरन्स. टू कन्स्ट्रक्ट अ केमिकल सेल विदाउट ट्रान्सफरन्स, two electrode and an electrolyte must be selected such as one electrode is reversible to the cation and other electrode is reversible to the anion of the electrolyte. ठीक आहे, म्हणजे एक कॅटायनला रिव्हर्सिबल असला पाहिजे आणि एक अनायनला रिव्हर्सिबल असला पाहिजे. मग इथं आपण घेतला आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड इथं आपण घेतला आहे. काय घेतला आहे इथं आपण, हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतला आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड इज टू बी यूज ॲज अ इलेक्ट्रोलाइट. काय इथं आपण वापरणार, इलेक्ट्रोलाइट यूज करणार. वन इलेक्ट्रॉन मस्ट बी रिव्हर्सिबल टू H+ आयन, म्हणजे आपण बोलणार त्याला कॅटायनला रिव्हर्सिबल आहे. अँड आयन नेमली द हायड्रोजन गॅस इलेक्ट्रॉड अँड द अदर इलेक्ट्रॉड रिव्हर्सिबल टू Cl- आयन, म्हणजे तो कोणाला आहे तर तो आहे अनायनला रिव्हर्सिबल आहे. ओके, येस, इन द लेटर केस वी कॅन यूज द आयदर क्लोरीन गॅस इलेक्ट्रॉड ऑर अ सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रॉड. येस, म्हणजे क्लोरीन गॅस इलेक्ट्रॉड पण आपण वापरू शकतो किंवा सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रॉड पण आपण वापरू शकतो. बोथ ऑफ विच आर रिव्हर्सिबल टू द क्लोरीन. येस, दोघं जे आहेत ते रिव्हर्सिबल आहेत क्लोरीनला. येस, ॲड अनदर एक्झाम्पल, कन्सिडर द इलेक्ट्रोलाइट ऑफ अ झिंक सल्फेट घेतला, दॅट इज ZnSO4 बोलू शकतो आपण. झिंक सल्फेट घेतला. ओके, त्यामध्ये जर आपण बघितलं तर आयन्स जे सेपरेट आउट होतील आणि SO4 - एक आयन भेटेल आपल्याला आणि एक Zn2++ भेटेल. ओके, तर हे आपल्याला आयन्स भेटतील. ओके, यातला SO4 जो असेल आयन वुड बी अदर इलेक्ट्रॉड. येस, द झिंक वुड बी द वन इलेक्ट्रॉड. यामधला झिंक हा एक इलेक्ट्रॉड झाला आणि SO4 आयन ऑर द अदर इलेक्ट्रॉड. येस, पुढे काय दिले बघा इथं, येस, विच इज अ रिव्हर्सिबल टू द सल्फेट आयन वुड बी अदर इलेक्ट्रॉड. वेन देअर इज अ चॉईस पॉसिबल द इलेक्ट्रॉड दॅट कॅन बी इझिली सेटअप अँड हँडल इज प्रिफर्ड. ओके, येस, आता इथं या पद्धतीने दिल्या बघा सेल आपल्याला कशा पद्धतीने त्याचं अरेंजमेंट सेलची करायची बघा. सो ते सेल जो आहे तो आपण या पद्धतीने अरेंज केला आहे. कन्सिडर द फॉलोइंग सेल, प्लॅटिनम H2 गॅस, प्रेशर इथं 1 बार आहे, HCl M γ+- आणि AgCl Ag+ आहे. ठीक आहे, आता Ag जो सिल्वर आहे तर सिल्वरचा आपण इलेक्ट्रॉड इथं यूज करू शकतो. ओके, हायड्रोजन आहे, हायड्रोजनला आपण माहिती आहे इलेक्ट्रॉड यूज नाही करू शकत, म्हणून त्याला प्लॅटिनम ॲज अ रेफरन्स इलेक्ट्रॉड त्याच्यासोबत वापरणार आहोत. ओके, इथं काय दिलं बघा, रिॲक्शन ॲट अ निगेटिव्ह इलेक्ट्रॉडला रिॲक्शन काय होईल तर ही रिॲक्शन होईल H2 गॅस गिव्ह असं 2H+ + 2 इलेक्ट्रॉन मायनस. हे आपलं कुठे आलं, निगेटिव्ह इलेक्ट्रॉडला झाली. ओके, आणि सेम वे आपण पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडला पण बोलू शकतो. पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडला काय रिॲक्शन होणार आहे तर इथं आपल्याला माहिती आहे AgCl आपण घेतलेलं आहे. ओके, इथं दिले बघा AgCl. ओके, तर मग याच्यासाठी रिॲक्शन काय दिलेली तर ही रिॲक्शन दिली बघा, 2 AgCl + 2 इलेक्ट्रॉन गिव्ह 2 Ag सॉलिड + 2 Cl-.
ॲक्वायस. ओके, मग इथं टोटल रिॲक्शन जर आपण बघितली तर H2 गॅस प्लस 2 AgCl 2 AgS प्लस 2 इलेक्ट्रो H प्लस ॲक्वायस प्लस 2 Cl मायनस. ओके, तर हे इक्वेशन इथं मी लिहितो बघा. येस, आपलं हे जे इक्वेशन आहे ते आपण या पद्धतीने शो करू शकतो. इथं आपण दाखवू शकतो. येस, तर पहिली जी रिॲक्शन होते काय होते आपली H2 2H प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन मायनस असं होतं. ओके, यस, हे झाली एक साईड. दुसरी आली ही आपण देऊ शकतो 2Ag प्लस 2 AgCl प्लस 2 इलेक्ट्रॉन विच इज इक्वल टू 2Ag सॉलिड प्लस 2Cl मायनस. ओके, यस, तर या पद्धतीने आणि या दोघांना नेट सेल रिॲक्शन केली म्हणजे बघा इथं दोन इलेक्ट्रॉन मायनस होऊन गेले. उरलं काय इथं या ज्या गोष्टी उरलेल्या आहेत त्या लिहून टाकूया डायरेक्टली. बघा काय उरलं, H2 गॅस उरला. ओके, देन 2 AgCl उरलं आहे, 2 AgCl. ओके, देन इथं काय उरलं आहे बघा. यस, आता 2H प्लस उरला आहे, 2H प्लस दिला प्लस इथं काय उरलं आहे 2Ag दिला आपण आणि प्लस काय उरलं आहे 2Cl मायनस. ओके, तर हे आपल्याला नेट सेल रिॲक्शनचं प्रोडक्ट आलं. ओके, बघा इथं पण सेम दिलं आहे H2 गॅस प्लस 2 AgCl विच इज इक्वल टू 2 Ag प्लस 2Cl आणि 2H प्लस गॅस. ओके, तर या पद्धतीने इथं आपण इक्वेशन लिहिलं आहे. द रिॲक्शन क्वेश्चन Q कॅन बी रिटर्न ॲज. ओके, इट इज अ रेशो ऑफ द ॲक्टिव्हिटीज ऑफ द प्रोडक्ट टू द ॲक्टिव्हिटीज ऑफ द रिॲक्टन. ओके, मग सिम्पल आपण बोलूया की हे जे आहेत हे यामधले काय झाले रिॲक्टन झाले. ओके, हे रिॲक्टन झाले आणि हे सिम्पली आपण बोलू शकतो की हे काय झाले आपल्याला प्रोडक्ट झाले. ओके, सो इट इज अ रेशो ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ द रिॲक्टन टू द ॲक्टिव्हिटी ऑफ द प्रोडक्ट. सो आपण हे या पद्धतीने लिहून टाकलं Q इज इक्वल टू A स्क्वेअर Ag AH प्लस स्क्वेअर ACl मायनस स्क्वेअर डिवायडेड बाय A स्क्वेअर AgCl AH स्क्वेअर. ओके, मग इथे दिलं AAgCl इज इक्वल टू 1 ॲज दे आर प्युअर सॉलिड. ओके, AH2 इज इक्वल टू 1 ॲज अ गॅस इज ॲट अ युनिट प्रेशर. ओके, गॅस जो आहे तो युनिट प्रेशरला आहे. युनिट प्रेशर म्हणजे काय 1 प्रेशरला आहे. ओके, त्यामुळे आपण ॲक्टिव्हिटी ऑफ H2 जे दिलेली आहे ॲक्टिव्हिटी ऑफ H2 याच्या जागेवर आपण 1 टाकणार. ओके, 1 टाकलं याच्या जागेवर. सो इथं आपण बोलू शकतो काय भेटतं आपल्याला बघा इथं ॲक्टिव्हिटी ऑफ AgCl आहे याच्या जागेवर पण आपण 1 टाकला. येस, म्हणजे बघा ॲक्टिव्हिटी ऑफ Ag इथं 1 टाकला, इथं H2च्या जागेवर पण आपण 1 टाकला. तर उरलेलं काय आहे बघा, हे फक्त उरले AH2H प्लस आणि इथं ACl मायनस, हे दोनच उरलेत. तर मग इथं डायरेक्टली आपण दिलेत Q इज इक्वल टू AH प्लस ACl मायनस 2. ओके, तर या पद्धतीने आपण इथं शो केलेलं आहे. ओके, आता नेक्स्ट काय दिले बघा, नेक्स्ट काय दिलं एक्सप्रेशन फॉर द सेल EMF. एक्सप्रेशन फॉर द सेल EMF काय दिलं आहे तर हे या पद्धतीने दिले बघा. E सेल इज इक्वल टू V0 सेल मायनस 2.303 RT बाय NF लॉग Q. ओके, इथं हे सॉल्व करणार आपण. सो E0 सेल मायनस 2.303 RT बाय 2F. ओके, यांच्या जागेवर 2 घेतलं लॉग. यस, ह्या Qच्या जागेवर आपण ही जे उरलेले आहेत Qचे व्हॅल्यू ते पुटअप केली H प्लस स्क्वेअर प्लस ACl मायनस स्क्वेअर. ओके, इथं पुढे काय दिलं आपल्याला E0 सेल मायनस 2.303 RT बाय 2F मल्टिप्लाय बाय 2 इंटू लॉग AH प्लस ACl मायनस. पुढच्याला काय दिलं E0 सेल मायनस 2.303 RT बाय F मल्टिप्लाय बाय लॉग AH प्लस ACl मायनस. या सर्व गोष्टी इथं आपल्याला या पुटअप करायच्या आहेत. ओके, देन वी गेट द फायनल इक्वेशन. काय भेटणार आहे बघा आपल्याला फायनल इक्वेशन. काय भेटते बघा इथं. सो वी गेट द फायनल इक्वेशन ॲक्टिव्हिटी ऑफ HCl A2 HCl इज इक्वल टू AH प्लस ACl मायनस इज इक्वल टू M स्क्वेअर HCl गॅमा प्लस मायनस. ओके, तर ह्या व्हॅल्यू सर्व पुटअप केल्या. सो वी गेट द इक्वेशन E सेल इज इक्वल टू V0 सेल मायनस 2.303 RT बाय F लॉग M स्क्वेअर HCl गॅमा प्लस मायनस स्क्वेअर. ओके, सो इथं आपल्याला इक्वेशन भेटेल E0 सेल मायनस 2 इंटू 2 सॉरी E0 सेल मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2.303 RT बाय F लॉग M HCl गॅमा प्लस मायनस. ओके, तर हा आपल्याला इक्वेशन इथं फायनल भेटेल. E सेल इज इक्वल टू E0 सेल इज इक्वल टू मायनस 2 मल्टिप्लाय बाय 2.303 RT by F multiplied by log M HCl gamma plus minus. The chemical cell without transference are used for the determination of a thermodynamic parameter such as the determination of delta G ला आपण determine करू शकतो, delta H ला आपण determine करू शकतो आणि delta S ला आपण काय करू शकतो determine करू शकतो. Yes, for the cell reaction determines the equilibrium constant and determination of activity and activity coefficient. Okay, activity and activity coefficient जे आहे ते आपण इथं determine करू शकतो. पुढे काय सांगितलं बघा,
कॉन्सन्ट्रेशन सेल विथ अँड विदाउट ट्रान्सफरन्स. ओके, तर आता पहिला टाईप आपण बघितला. आता हा दुसरा एक टाईप दिला आहे तो बघूया. ॲज सीन इन द क्लासिफिकेशन ऑफ सेल, कॉन्सन्ट्रेशन सेल कॅन बी करस्पॉन्ड टू द इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल आणि इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल. एक तो इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल राहू शकतो किंवा इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल राहू शकतो. ओके, मग इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल काय असतं बघूया. इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल इन्व्हॉल्व अ सिंगल इलेक्ट्रोलाइट अँड आर देअर फॉर सेल विदाउट ट्रान्सफरन्स. ओके, यामध्ये एक सिंगल असं इलेक्ट्रोलाइट असतं आणि त्याला आपण काय बोलू शकतो, सेल विदाउट ट्रान्सफरन्स. काय तो सेल विदाउट ट्रान्सफरन्स आहे. ओके, आणि सेकंड पॉईंट दिला आहे, इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल इन्व्हॉल्व द सेम इलेक्ट्रोलाइट ॲट अ डिफरंट ॲक्टिव्हिटीज इन बोथ द हाफ सेल. The internal contact between them can be made using one of the solution themselves when it will be the direct contact resulting in a cell with a transference involving a liquid junction. Okay, काय असेल तिथे एक liquid junction असेल. The internal contact can must be done by using a salt bridge when effectively the cell become a cell without transference. काय सांगितलं तर बघा, the internal contact can also be done by using a salt bridge. Salt bridge वापरून आपण त्याला वापर करू शकतो. ओके, वेन इफेक्टिवली द सोल्युशन बिकम सेल विदाउट ट्रान्सफरन्स. सेल जो आहे तो काय असणार आहे, विदाउट ट्रान्सफरन्स असणार आहे. अ थर्ड अल्टरनेटिव्ह इन्व्हॉल्व नो डायरेक्ट कॉन्टॅक्ट बिटवीन द टू इलेक्ट्रोलाइट. वी विल देन हॅव अन ॲक्च्युअल इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स. ओके, द अबव केसेस विल बी नाव कन्सिडर. आता बघा आपल्याला पुढच्या 2 केसेस बघायच्या आहेत. ओके, तर इथं दिलेलं आहे बघा कशा पद्धतीने आपल्याला सेल जो आहे तो सेटअप करायचा आहे. ओके, सो इथे दिलं आहे बघा, इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स. काय घेणार आपण, इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन सेल विथ ट्रान्सफरन्स घेणार. अ कॉन्सन्ट्रेशन सेल ऑफ दिस टाईप रिझल्ट वेन टू इलेक्ट्रोड हॅव्हिंग अ डिफरंट ॲक्टिव्हिटीज आर इमर्स इन टू द सिंगल इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. काय करायचं आहे, एक सिंगल इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये त्याला डिप करायचं आहे. डिफरन्स इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ द टू इलेक्ट्रोड विल अराइज if gas electrode with the same gas at a different pressure is used, the amalgam electrode are used. amalgam म्हणजे माहिती आहे ना, मर्क्युरी पेस्टमध्ये बनवलेला इलेक्ट्रोड जो असतो त्याला आपण अमलगम इलेक्ट्रोड असं बोलतो. काय बोलतो त्याला आपण, अमलगम इलेक्ट्रोड असं बोलतो. येस, मग इथं काय दिली केस 1 बघा. केस 1, कॉन्सन्ट्रेशन सेल विदाउट ट्रान्सफरन्स, इलेक्ट्रोड कॉन्सन्ट्रेशन रिव्हर्सिबल टू कॅटॅन. कॅटॅनसाठी बघायचं आहे. ओके, सो कॅटॅन म्हणजे काय असेल आपला, तो इथे दिला बघा, प्लॅटिनम H2P1 बार HCl AX H2PT प्लस P2 बार. ओके, P1 बार P2 बार झाले. इथं रिॲक्शन ॲट द निगेटिव्ह इलेक्ट्रॉड. निगेटिव्ह इलेक्ट्रॉडला काय ही रिॲक्शन झालेली. ओके, आणि रिॲक्शन पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉडला ही झाली. यातला हा 2E मायनस झाला. बाकी सर्व गोष्टी आपण बघा, H1 H2 हेच वेगळं आहे. इथं 2H पण कॉमन आहे, इथं 2H पण कॉमन आहे. येस, फक्त उरल्या ज्या गोष्टी आपण त्या लिहिल्या. द टोटल सेल रिॲक्शन, इथं रिॲक्शन कॉन्स्टंट दिला. pH प्रेशर H2 ॲट राईट हँड इलेक्ट्रॉड डिवायडेड बाय लेफ्ट हँड इलेक्ट्रॉड. येस, इथं आपल्याला भेटला P2 बाय P1. ओके, येस, इथे एक्सप्रेशन बघितलं. एक्सप्रेशन फॉर द सेल, ई सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 2.303 RT बाय 2F log QP आलं. ॲज द 2 इलेक्ट्रॉड आर आयडेंटिकल, E0 सेल विल बी इक्वल टू 0. E0 सेल काय असेल त्याची व्हॅल्यू, E0 सेल विल बी इक्वल टू 0 असेल. Okay, so we can write E0 cell is equal to E01 minus E02 is equal to 0 and E cell is equal to minus 2.303 RT by 2F log P2 by P1. Yes, so we can write here E cell is equal to 0.05916 divided by 2 log P1 by P2 at 298 Kelvin. ओके, तर आपल्याला हे या पद्धतीने भेटले. आता हे रिव्हर्सिबल टू कॅटॅन बघितलं. आता रिव्हर्सिबल टू आयनाइन बघूया. ओके, मग आयनाइनच्या रिव्हर्सिबलमध्ये काय आपल्याला बघा, इन्स्टेड ऑफ धिस P1 अँड P2 जे आहे ते इथं आपण लिहिणार P2 बाय P1 असं आपण लिहू शकतो. येस, पुढे बघा आपल्याला क्लिअरिफाय होईल ते. ओके, मग याचा सेल सेटअप काय आहे आयनाइनसाठी, रिव्हर्सिबल टू आयनाइनसाठी. इथं आपण कॅटॅनसाठी H+ घेतला होता, इथं आपण Cl मायनस घेणार बघा, Cl. ओके, सो इथं नेट रिॲक्शन पण सेम आहे, 2Cl मायनस ॲक्वायस 2Cl 2 इलेक्ट्रॉन. हा रिॲक्शन ॲज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन ही झाली रिॲक्शन. ओके, यस, आणि दोघांना जर आपण कॉमन केलं तर कॉमन गोष्टी कुठल्या आहेत दोघांमधल्या, ह्या गोष्टी कॉमन आहेत. ओके, तर याला आपण कॅन्सल आउट केलं. काय उरलं आपल्याला, Cl2. ओके, यस, हा राहील, हा इकडचा राहील, हा इकडचा बाकी राहील. ओके, आणि हा इकडं हा एक बाकी राहील. ओके, येस, आणि हा जो आहे आपण कॉमन आहे बघा, इथं हा कॅन्सल होईल, हा कॉमन आहे, हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल, हा कॅन्सल होईल. Cl2 Cl हा उरला फक्त. सो वी कॅन राईट हिअर Cl2 गॅस P2 बार विच इज इक्वल टू Cl2 गॅस P1 बार. ओके, सिम्पली आपण ते लिहू शकतो. या पद्धतीने त्याला आपण एक्सप्लेन करू शकतो. ओके, येस, त्याच्या पुढे काय दिलं बघा आपल्याला. येस, त्याच्या पुढे काय दिलं आहे, येस, रिॲक्शन क्वेश्चन फॉर द
सेल रिॲक्शन. ओके, रिॲक्शन क्वेश्चन फॉर द सेल रिॲक्शन काय दिले बघा, QP इज इक्वल टू PCl2 ॲट अ लेफ्ट हँड इलेक्ट्रॉड, PCl2 ॲट अ राईट हँड इलेक्ट्रॉड. ओके, QP इज इक्वल टू P1/P2 अँड एक्सप्रेशन फॉर द सेल EMF इज इक्वल टू E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 2.303 RT log QP. E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 2.303 RT बाय 2F log QP. ओके, आता ह्या व्हॅल्यू पुटअप केल्या, बट E0 सेलची व्हॅल्यू 0 अँड 2.303 RT बाय F इज इक्वल टू 0.05916 at 298 Kelvin. So we get E cell is equal to minus 0.05916 by 2 log P1 by P2. log P1 by P2. येस, इथं आलं. आणि E cell is equal to 0.05916 by 2 log P2 by P1 at 298 Kelvin. ओके, तर आपल्याला हे इक्वेशन इथं भेटलेलं आहे. येस, सो आता या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये जेव्हा भेटू आपण, तेव्हा जे टाईप बाकी राहिलेत आपले इलेक्ट्रोलाइट कॉन्सन्ट्रेशन, सेल विदाउट ट्रान्सफरन्स वगैरे, ते आपण कवर करू. ओके, सो आपण इथं थांबू आजच्या लेक्चरमध्ये.